तर काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये गेले होते त्यावेळेला त्यांच्या बॅगांची तपासणी झाली नव्हती आणि जसं संजय राऊत म्हणतात तसं अगदी जड बॅगा होत्या, पोलिसांना उचलल्या जात नव्हत्या, मात्र त्या बॅगा घेऊन पोलीस जाताना दिसत होते. त्या बॅगांची तपासणी होत नाही आणि विरोधकांच्याच साहित्याची तपासणी का केली जाते असा आरोप संजय राऊतांनी केला होता. सर्वात आधी बातमी चर्चेत आली होती ती राहुल गांधी हे दक्षिण भारतात असताना त्यांच्या संपूर्ण साहित्याची, त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती. ती बातमी चर्चेत आल्यानंतर विरोधकांच्याच साहित्याची तपासणी केली जाते असा आरोप सतत इंडिया आघाडीकडून केला जात होता. 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री जेव्हा नाशिकमध्ये पोहोचले त्यावेळेला त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यात आली नाही, मात्र आजच्या रोड शो साठी ज्यावेळेला मुख्यमंत्री नाशिकमध्ये पोहोचले तातडीनं त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आणि ज्यावेळेला पत्रकार तिथे उपस्थित होते त्याच वेळेला त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. मात्र दुसरीकडे याबाबत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काहीही न बोलणं पसंत केलंय. उशीर होतोय रॅलीला असं कारण यावरून देण्यात आलेलं आहे. मात्र कदाचित रॅलीनंतर पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री या मुद्द्यावर बोलतील अशी शक्यता नाकारता येत नाही. जरी मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं तरी पत्रकार मात्र या विषयावर त्यांची प्रतिक्रिया निश्चितच घेतील. तर ही तपासणी या सगळ्याचा थेट संबंध देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याशी येतो. त्यामुळे गृह खात्यानं राज्यातला 5वा टप्पा पार पडत असताना निर्णय का घेतला, याआधी कुठल्याही नेत्याच्या बॅगांची तपासणी, साहित्याची तपासणी का इतक्या तत्परतेनं करण्यात आली नाही असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय. तर दुसरीकडे विरोधकांकडून फक्त विरोधकांच्याच साहित्याची तपासणी केली जाते असा आरोप सतत केला जातोय. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर तातडीनं हेलिपॅडवरून रोड शो साठी निघाले त्यावेळची दृश्य, तर दुसरीकडे त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यात आली त्याची ही दृश्य. एका बॅगमध्ये सर्व इक्विपमेंट्स होते तर एका बॅगमध्ये आणखी काही साहित्य होतं. अशा 2 बॅगांची तपासणी करण्यात आली ही दृश्य दिसत आहेत. आता खरं तर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात आणि नाशिकमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी मतदान 20 तारखेला होतं त्या मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी येणाऱ्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी होणार का हा सवालही उपस्थित होतोय. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी म्हणून मुख्यमंत्री दाखल झालेत नाशिकमध्ये. भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र या रोड शो पूर्वी त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे. खरं तर हे सर्वात महत्वाचं काम निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोगानं प्रशासनाच्या मदतीनं सगळ्याच नेत्यांच्या साहित्याची तपासणी करणं अपेक्षित आहे. मात्र आचारसंहिता काळात फक्त विरोधकांच्याच साहित्याची तपासणी करण्यात आली होती. मात्र संजय राऊतांनी गंभीर आरोप केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बॅगांची थेट तपासणी करण्यात आलेली आहे. राज्यातलं महत्वाचं नेतृत्व आणि या महत्वाच्या नेतृत्वाच्याच बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्याही प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. विशेषतः संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही काय प्रतिक्रिया यावर देत आहेत याची उत्सुकता आहे. झी 24 तासवरील एक्सक्लुझिव्ह दृश्य मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 2 बॅगा होत्या, या दोन्ही बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे. मात्र यावेळेला मुख्यमंत्र्यांनी काहीही बोलणं टाळलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते बोलण्याची शक्यता आहे. याआधी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती, त्यांनी सोबत घेतलेल्या साहित्याची तपासणी करण्यात आली होती. एरवी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते आणि चौकात निवडणूक काळामध्ये
गाड्यांची तपासणी होत असते। अनेक गाड्यांमध्ये मोठं घबाड सापडतं, रोकड सापडते, मात्र नेत्यांच्या गाड्यांची किंवा हेलिकॉप्टर मधल्या बागांची तपासणी होत नाही। त्यामुळे अनेकदा टीकाही होते। आज अखेर राज्याचं महत्त्वाचं नेतृत्व अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बागांची तपासणी करण्यात आली। त्यामुळे आता इथून पुढे जे नेते नाशिकमध्ये काय किंवा प्रचारासाठी राज्यभरात जिथे जिथे जातील 17 आणि 18 या 2 तारखांना त्या वेळेला त्या नेत्यांच्या बागांची तपासणी होणार का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। अर्थातच हे निर्णय होतात गृह खात्यात।